विठ्ठल विठ्ठल. तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते आणि हरिशयनी एकादशी असेही म्हटले जाते. का? कारण की आजपासनं पुढील 4 महिने भगवान विष्णू हे निद्राधीन होतात, योग निद्रेमध्ये जातात ते. याच पिरियडला आपण चातुर्मास असंही म्हटलं जातं. भगवान विष्णू हे जर निद्रावस्थेत जात असतील तर पृथ्वीचा कारभार कोण सांभाळतं? हो ना? तर भगवान विष्णू जेव्हा निद्रावस्थेत जातात तेव्हा इतर देवदेवता आपल्या पृथ्वीचा कारभार स्वतःवर घेतात. जसं की आता नुकतीच येणार आहे गुरुपौर्णिमा, तेव्हा गुरु बृहस्पती आणि दुसरे काही जे इतर गुरु आहेत ते पुढील काही दिवस ह्या पृथ्वीचा कारभार सांभाळतात. पौर्णिमा झाल्यानंतर लगेच येतो तो श्रावण महिना, म्हणजेच महादेवांचा महिना. त्या पिरियडमध्ये आपण महादेवाची भक्ती करतो, महिनाभर महादेवाला पूजतो. त्या पिरियडमध्ये भगवान शिव स्वतः ह्या पृथ्वीचा कारभार सांभाळतात. श्रावण महिना झाल्यानंतर लगेच येतं ते श्रीकृष्ण जन्माष्टमी, म्हणजे त्या पिरियडमध्ये पुढील काही दिवस श्रीकृष्ण भगवान पृथ्वीचा कारभार सांभाळतात. त्यानंतर येतात आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा. पुढील 10 दिवसांसाठी ते आपल्यावर ही जिम्मेदारी घेतात. त्यानंतर सुरू होतो तो पितृपंढरवाडा, म्हणजेच पुढील 16 दिवस हे जे आपले पितृज आहेत ते धर्तीवर येतात आणि आपण त्यांची पूजा करतो आणि ते स्वतः ह्या पृथ्वीचा भार सांभाळतात. पितृपंढरवाडा संपला की येते ती नवरात्र, म्हणजे पुढील जे 10 दिवस आहेत ते साक्षात देवी दुर्गा ह्या पृथ्वीचा भार सांभाळते. नवरात्र संपल्यानंतर लागते चाहूल ती दिवाळीची, म्हणजेच महालक्ष्मी, साक्षात माता लक्ष्मी ही जिम्मेदारी स्वतःवर घेते. त्यानंतर येतात कुबेर स्वामी. शेवटचे जे उरलेले 10 दिवस आहेत ते 10 दिवस कुबेर स्वामी ह्या पृथ्वीचा भार स्वतःवर घेतात. त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये जी एकादशी येते त्याला देव उठणी एकादशी असे म्हटले जाते. त्या दिवशी भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेतून जागे होतात आणि पूर्ववत आपली जिम्मेदारी स्वतःवर घेतात. कशी वाटली तुम्हाला ही माहिती? कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना सुद्धा ही शेअर करा. धन्यवाद.